माजी सहकार मंत्री स्वर्गीय लोकनेते विलास काका पाटील उंडाळकर यांचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर यांनी येळगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे दाखल केला। यावेळी युवा नेते आदिराज पाटील उंडाळकर हे उपस्थित होते। मागील 5 वर्षात येळगाव जिल्हा परिषद मतदारसंघात 10 ते 17 कोटीची विकास कामे करण्यात मला यश मिळाले आहे। मी पुन्हा या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला असून यामुळे मला खात्री आहे की या मतदारसंघातील मतदार पुन्हा मला बहुमताने निवडून देतील आणि पुढील 5 वर्ष काम करण्याची संधी देतील, असा विश्वास उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी व्यक्त केला। मागच्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा मी त्या जिल्हा परिषद मतदारसंघाचं नेतृत्व करत होतो। सर्व लोकांनी त्यावेळी मला विश्वासानं जिल्हा परिषदमध्ये काम करायला संधी दिली आणि त्या काळामध्ये त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्या मतदारसंघामध्ये 17 ते 18 कोटीची विकास कामं शासनाच्या माध्यमातून करण्याला मला यश मिळालेलं आहे आणि आज त्याच विश्वासानं काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे आणि मला विश्वास आहे, खात्री आहे की या मतदारसंघातील मतदार सर्वजण मला या ठिकाणी बहुमतानं निवडून देतील आणि पुढील 5 वर्ष काम करण्याची संधी देतील। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।